अस्वल व रानडुकराच्या हल्ल्यात 2 पुरुष व 1 महिला गंभीर जखमी झाल्याची घटना 30 एप्रिल रोजी दत्तमांजरी व वज्रा परिसरात घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। दत्तमांजरी येथील काळ्या पाणी तलावावर शेळ्यांना पाणी पाजण्यास घेऊन जाणाऱ्या शेडीपाल रोहिदास पुरण जाधव यांच्यावर एका अस्वलाने हल्ला करून जखमी केल्याची घटना दुपारी 12 वाजता घडल्यानंतर लगतच असलेल्या वज्रा परिसरात दुपारी 3 वाजेच्या दरम्यान शेतामध्ये काम करीत असलेल्या अनुसयाबाई रावसाहेब केंद्रे व श्रीराम बापू घुगे यांच्यावर रानडुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। जखमींना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर VN भोसले यांनी गंभीर जखमा झाल्याने तिघांनाही पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर केले आहे। दरम्यान वनपरिक्षेत्र विभागाचे वनपाल मीर साजिद अली, वनरक्षक अमोल गेडाम, निखिल क्षीरसागर यांनी ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेऊन अस्वल हल्ल्यातील गंभीर जखमीला उपचारासाठी तात्पुरती आर्थिक मदत केली। जखमींना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जखमींच्या कुटुंबियांकडून वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।